नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेचा आजचा भाग खरं तर जिओ हॉटस्टारवरती खूप उशिरा दाखवण्यात आला. त्यामुळं मला तुम्हाला वेळेवरती त्याचा रिव्ह्यू देता आला नाही. पण तरी सुद्धा म्हटलं की नाही, आज काही झालं तरी या आजच्या भागाचा रिव्ह्यू द्यायलाच हवा. कारण आजचा भाग त्यांनी खूप मजेशीर दाखवलेला आहे. तर सुरुवातीला आता हे सगळेजण सोसायटीतील आपली वस्तू घेऊन आलेले असतात. कुणी डब्बा घेऊन आले, कढई घेऊन आले, झाऱ्या घेऊन आले, पळपट लाटणं घेऊन आलेले. आता हे सगळं पाहून अशोक मामा हसतच म्हणतात की असं वाटतंय तुम्ही जणू काही लढायलाच आलेत. आता यावरती सोसायटीतील सगळेजण म्हणतात काय आहे आम्हाला चांगलंच माहिती, जर का आम्ही तुमच्या वस्तू वापरल्या आणि त्या खराब झाल्या की तुम्ही कटकट करणार. त्यामुळं म्हटलं की आपण आपल्या वस्तू आपली भांडी घेऊन गेलेलं बरं. अशोक मामा म्हणतात बरं ठीक आहे, आता तुम्ही करतायत तर करा स्वयंपाक, पण जर का तो चांगला झाला नाही तर वाटेल ते ऐकून घ्यायची तयारी ठेवा. अनिश म्हणतो नाही बाबा आम्ही सगळं चांगलंच करणार आहे असं म्हणून आता हे फुल जोशमध्ये किचनमध्ये जातात. आता किचनमध्ये गेल्यावर कुणी काय करायचं कोणाला काही सुचत नसतं. आता पाठीमागून ईश्वर काका येतात. अशोक मामा म्हणतात ए तू कशाला आलायस इथे. ईश्वर काका म्हणतात अरे मी ह्यांना सगळ्यांना गाईड करायला आलोय. अशोक मामा म्हणतात खरं सांग, तू यांची मज्जा बघायला आलायस की यांना गाईड करायला आलायस. यावरती ईश्वर काका हसतात आणि म्हणतात अगदी बरोबर ओळखलंस तू. असं म्हटल्यावरती आता इरा संयमी सगळेजण हसायला लागतात. त्यानंतर आता इकडे किचनमध्ये सगळेजण घाबरलेले असतात. कुणी काय करायचं कोणाला काही सुचत नसतं. प्रत्येक जण एकमेकांवरती ते ढकलत असतं की तू सांग तू सांग म्हणून. तितक्यात आता आतमध्ये ईश्वर काका येतात आणि म्हणतात की तुम्हाला झेपणारच नव्हतं चॅलेंज तर घ्यायचंच कशाला. तर आता त्याचा मुलगा तुषार म्हणायला लागतो की बाबा तुम्ही कशाला उगाचच भुनभुन करायला आले तिथं. तर ईश्वर काका म्हणतात भुनभुन नाही रे, मी तुम्हाला शाब्दिक मदत करायला आलोय. सगळेजण म्हणतात नको नको आम्हाला तुमची मदत नको. असं म्हणून ईश्वर काकांना ते तिथून हाकलून बाहेर लावतात. त्यानंतर आता पुढे रियांश जरा पुढाकार घेतो आणि तो म्हणतो की मी सांगतो कुणी कुणी काय करायचं. असं म्हणून तो प्रत्येकाला एक एक काम वाटून देतो. इकडे बाहेर हे महिला मंडळ अशोक मामा आणि ईश्वर काका मस्तपैकी पत्ते खेळत बसलेले असतात. आतमध्ये ह्यांची सगळ्यांची गडबड चालू असते. आता ह्या धावपळीमध्ये काय होतं, जनार्दन पीठ वरून काढतो आणि नेमकी ईशानचा त्याला धक्का लागतो आणि पीठ सगळीकडे सांडलं जातं. त्यामुळे ह्या सगळ्यांचा मोठा आवाज होतो. आता हा आवाज ऐकून बाहेर सगळेजण घाबरतात आणि सगळेजण आतमध्ये येतात. किचनमध्ये यांना पाहिला की नक्की काय झालं ते. अशोक मामा आतमध्ये येऊन पाहतात तर सगळीकडे पीठ सांडलेलं असतं. ते पाहून अशोक मामा डोळे वाचून सगळ्यांकडे पाहत असतात. आता हे बाकीचे सगळेजण पुरुष मंडळी फार घाबरलेले असतात. अशोक मामा म्हणतात हा काय पसारा घालून ठेवलेला आहे, चला निघा बाहेर इथून. अजिबात नाही, सगळं आवरायचं बाहेर निघायचं. भैरवी त्यांना मदत करायला लागते तर अशोक मामा तिला अडवतात आणि म्हणतात की नाही, पसारा त्यांनी घातला ना त्यांनीच आवरायचा. तुम्हाला चॅलेंज घ्यायला जमणार नव्हतं तर हे आधी सांगायचं होतं ना. तर अनिश म्हणतो की नाही बाबा आम्ही करणार म्हणजे करणार, आम्ही स्वयंपाक करणार. अशोक मामा म्हणतात बरं करा. असं म्हणून आता हे सगळेजण परत बाहेर निघून येतात. आता बाहेर आल्यावरती संयमी म्हणते की आजोबा मी जाऊ का त्यांना मदत करायला, कारण की कसं आहे ना एवढा त्यांनी पसारा घालून ठेवलेला आहे, कधी जेवण मिळणार आहे आपल्याला. तर ईश्वर काका म्हणतात अगं मला तरी ह्या गोष्टीचं टेन्शन आलंय की ते सगळं पीठ ते गोळा करून त्याच्या पोळ्या आपल्याला खायला नाही घातल्या तर बरं होईल. तर इकडे आता ह्यांना टेन्शन आलेलं असतं की आता पोळ्यांचं काय करायचं म्हणून. अनिश भैरवीच्या आईला फोन लावतो आणि तिला सांगतो की आम्हाला 35 पोळ्या हव्यात करून, त्या पण ताबडतोब लवकर. आता भैरवीच्या आईला हे सांगितल्यावरती भैरवीची आई म्हणते अरे पण एवढ्या. तर अनिश तिला सगळं काही सांगतो की आम्ही चॅलेंज घेतलं होतं ना, मला पोळ्या हव्यात वगैरे, फक्त ते बाबांना तुम्ही सांगू नका. यावरती आता भैरवीची आई मीना तयार होते आणि म्हणते की ठीक आहे चालेल, मी देते करून. तर अनिश आता ह्या बाकीच्यांना सांगतो की पोळ्या अरेंज झालेल्या आहेत, भैरवीची आई आपल्याला पोळ्या करून देणार आहे. यावरती तुषार म्हणतो अरे ते ठीक आहे, पण त्या पोळ्या घरामध्ये येणार कसे. अरे तुझे बाबा म्हणजेच अशोक मामा दारातच बसलेले, तिथून पोळ्या आतमध्ये येणार तरी कशा. यावरती रियांश म्हणतो की पाईपने. आता पुढे रियांश सांगतो की पाईपने खाली उतरून जायचं आणि तिथून पोळ्या घेऊन यायच्या. यावरती सगळेजण खुश होतात. त्यानंतर पुढे आता रियांश पाईपवरून खाली नीट उतरतो. तर पोळ्यांचं पार्सल घेऊन आलेला माणूस बाहेरच उभा असतो. रियांश त्याच्याकडून पोळ्या घेतो. आणि मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो. आता उद्याच्या भागात आपण असं पाहणार आहोत की ईशान हा शाळेमध्ये मारामारी करून आलेला असतो. पुढे अशोक मामा येतात आणि विचारतात नक्की झालंय काय, एवढी मारामारी का केली. तर आता मित्रांनो उद्याच्या भागात आपल्याला ईशानने काय मॅटर केलाय ते पाहायला मिळणार आहे. उद्याचा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.